मला एक थोडंसं शेअरिंग करू इच्छित आहे विषयावर बोलतो. काही नाही, फक्त सिन्नर हल्ल्याचा उल्लेख झाला म्हणून तुम्हाला तेवढं सांगायचं, बाकी काही बोलायचं नाही. मला वाटेल बोलणार सिन्नरमध्ये सिन्नरमध्ये जेव्हा माझ्यावर हल्ला झाला तिथे त्यांनी 150 लोकांच्या सभागृहात मला गाठलं. ज्या संस्थेने मला निमंत्रण दिलं होतं व्याख्यानास, एक संस्था की 125 वर्ष तिचे वाचनालयात झाली म्हटल्यावर मी ते निमंत्रण घेतलं आणि मी तिथे गेलो. पण त्यातलाच एक संचालक RSSचा होता आणि त्यांनी तो हल्ला घडवून आणला. म्हणजे काय मंडळीत हे लक्षात घ्या की हे घरी बोलून पाहुण्यांना मारू शकतो. सिन्नरमध्ये जसं आम्ही बाहेर पडलो, सिन्नरमध्ये ज्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला, 10 गुंड होते, त्याच्यात भारतीय जनता पक्षाचा तालुकाध्यक्ष होता ज्यांनी माझा माईक काढून घेतला, तो भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधारी पक्षाचा तालुकाध्यक्ष होता. आणि त्याच्यानंतर आम्हाला पोलिसांनी बाहेर आणलं. मी त्या गुंडांना म्हणलं की अरे आता माणसं जमलीच आहेत ना, चला आपण रामरक्षा म्हणून. एकाही गुंडाला रामरक्षा येत नव्हती, असे ते रामभक्त. अरे तुमच्यापेक्षा चांगले हिंदू आम्ही, वेद आणि उपनिषद वाचलेले हिंदू आहे आम्ही. गीतेवर सगळी भाष्य झाली ती दादा पुरोगामींनी केली, गांधीजींनी, विनोबांनी, गदी माडगुळकर, काँग्रेसच्या आमदार त्यांनी गीत रामायण लिहिलं. तुम्ही काय सांगता? तुम्ही कोणते दिवे लावले? एक रामाचं काय लिहिलं? मी हिंदू आहे आणि माझा हिंदू असण्याचा हक्क मी कोणत्याही दलालाला दिलेला नाही, तो मी माझा बजावला. मी चांगला हिंदू आहे, मी चांगला हिंदू आहे आणि माझा देव आणि माझा धर्म याच्यामध्ये मला मध्यस्थांची आणि दलालांची गरज नाही. तुमचा धर्म नथुरामाचा आहे, आमचा धर्म रामाचा आहे, आम्ही तो पळत. पण सांगायचा उद्देश असा की सिन्नर नंतर लोक पेटले. मला चहा पोलीस सोडायला आले सिन्नरच्या बाहेरपर्यंत. चहा घेताना तिथल्या कार्यकर्त्यांनी, ते दत्ता वायचळे नावाचे कार्यकर्ते जे माझ्यासमोर तुम्हाला उपयोगी दिसतात, तिथल्या सगळ्या रिपब्लिकन आंबेडकरी कार्यकर्त्यांनी ठरवलं की आता विश्वंभर चौधरीची मोठी सभा होणार आणि ती झाली. सगळ्या पक्षांनी तिथे काँग्रेस, राष्ट्रवादी ओरिजिनल, शिवसेना ओरिजिनल, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष, तिथे तर आठवले साहेबांच्या गटाचा आपल्याला पाठिंबा होता. कारण ते लोक आठवले साहेबांना म्हणले तुम्ही तुमची सत्ता पहा, ते विश्वंभर भाऊ संविधानाच्या बाजूने बोलतात, आम्ही त्यांची. आपल्याला आता हेच करायचं आहे. आपल्याला पुण्यातही मोठी सभा घ्यायची आहे, आपली शक्ती पुण्यातली दाखवून घ्यायची. त्याच्या गाड्यावर हल्ले करणारे होते ते कुठे दिसणार पण नाही, तितक्या संख्येने असतील किरकोळ, एवढी आपल्याला त्यांना शक्ती दाखवायची आहे. तुम्ही जर सगळ्यांनी मदत केली, आज इथे जे आले त्याचे मला आभार होणार. ठरलं म्हणतात, ठरलं ही सभा होणार, मोठी सभा होणार. निर्भय बनवच्या 50च्या वर सभा झाल्या. आता आम्ही 11ला सोलापूरला, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली आम्ही सोडणार नाही. आणि विधानसभेच्या वेळेला सगळे 288 मतदारसंघात आम्ही जाणार आणि यांना